नाही ते यासाठी आहे की काय आम्ही करोडोनं एकत्र आलो, परंतु आणि परंतु गोरगरीब काय झालं आम्हाला जे दिसलं चित्र, आम्ही ज्यावेळेस आंतरवालीत बसतो त्यावेळेस कुठल्या गावात गेलं ना, आता हे गाव आजेगाव बघा तुम्ही, हे तुडुंब भरलं पूर्ण गाव. मग जर असे गावागावात जर लोक आहेत यांच्या समस्याचं काय, आमच्या पुढे हे प्रश्न आहे, हे कोणाला सांगत असतील तर गावात माणूस एक आपल्याला देणं गरजेचं आहे. पूर्ण गावात आपण 100-200 पोरं घरागणीशी एक म्हणलं तरी 200-300 पोरं गावात आपले, सगळ्याला तर माणसं कधी काम सांगू शकत नाहीत. आपण जर एक तिथं नौकर म्हणून आम्हाला नौकर म्हणून काम करायचं, समाजाचा सेवक म्हणून मराठा सेवक म्हणून काम करायचं, नेता नाही, तालुका अध्यक्ष नाही, गावचा अध्यक्ष नाही किंवा काय असला काय प्रकार नाही, आमच्या समन्वयक नाही, काय नाही, मालकसुद्धा नाही. म्हणून एक ठरवलं की आपण एक जर माणूस दिला तर गोरगरिबाच्या अडचणी सुटत्याल आणि ह्या अडचणी सुटल्या पाहिजेत. हे समाजानं राज्यातल्या समजून घ्यावं ही त्यांनाही विनंती की गावातल्या समस्या जाणून घेण्यासाठी तुमचंच लेकरू तुमच्याच समस्या जाणून घेऊन आम्ही सोडवण्याचा त्या प्रयत्न करू. म्हणून राज्यातल्या प्रत्येक गावातल्या माणसांना 22 फेब्रुवारी ते 22 मार्चपर्यंत ज्यांना महिन्यात कधीही शक्य होऊ शकतं येणं तसं यायचं आहे. आणि आज आजे गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यांचं अनावरण झालं, मोठ्या आनंदात सोहळा पार पडला. त्यानिमित्त महाराष्ट्रातल्या जनतेलाही शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्या प्रतिनिधी बांधवांनाही शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. संत सेवालाल महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्हाला आणि जनतेला खूप खूप शुभेच्छा. सुप्रिया सुळे वारंवार बीडमध्ये जात आहेत, आतापर्यंत 2 वेळा ते गेल्या, तर सुप्रिया सुळेच्या वारंवार जात आहेत, तुम्हाला असं वाटत नाही की न्याय मिळत नसल्यामुळे सगळ्यांना वारंवार तिथे जावं लागतं? असं का होतंय, मी राजकारणाच्या बद्दल नाही बोलणार, पण असं का होतंय की तुम्हाला एक आरोपी पकडायला 2-2 आणि 2.5 महिने लागतात. अधिवेशनात सांगतायत की एकही आरोपी सुटला जाणार नाही, पकडलेच नाहीत, आणखीन तर सुटायचा प्रश्नच नाही. याच्यात दुसरा विषय असा आहे की तुम्ही 6 आरोपी कोणाला बनवला नाही, आणखी इतके नावं दिले गेलेत, म्हणजे सांभाळणारे त्या आरोपीला लोक असतील, खंडणी मागणाऱ्याला सांभाळणारे लोक असतील, यांनाही नाही. तुम्ही उज्ज्वल निकम साहेबाची आणखी निवडच केलेली नाही, मग ते चार्जशीटचं पुढं होणार कसं? जर त्यात काही पोलीस अधिकारी आहेत त्यांना आणखीन तुम्ही 6 आरोपी किंवा निलंबितच केलं नाही तर न्याय नेमका संशय येतोय की न्याय मिळणार कसं? मी ज्याला विरोधक मानत नाही त्यांच्यावर बोलत नाही, आणि आजच मी म्हणत नाही हे शब्द. 2.5 वर्षाला आंदोलन सुरू आहे, मी त्यांच्यावर बोलत पण नाही, त्यांना विरोधक मानत नाही आणि मी महत्त्व पण देत नाही. कारण कोणी काय म्हणावं त्याच्यात आणि याच्यात फरक असेल ना काही. ज्याला आकलीनं बोललं तर बरं वाटतं ते, त्याच्यात आणि याच्यात काही फरक असेल ना. तेव्हा आलता ही गेलती आणि तेव्हा नव्हतं आलो, त्या धनंजय मुंड्या संग आलतं ते, मला काय माहिती ते कोणी दी, त्याने ओळख करून दिली, ये ते म्हणलं ये हे का देऊ हॅरिस्टरचं पैसे बुडिल्याला, एवढंच. ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांच्या मारेकरी दिशा साली यांच्या मारेकरी मिळत नाही, त्याच पद्धतीनं संतोष देशमुख यांचे मारेकरी मिळत नाहीत असं नितेश राणे म्हणले. काय नितेश राणे म्हणलेत की दिशा साली यांचे मारेकरी ज्या पद्धतीने पोलिसांना मिळत नाहीत त्याच पद्धतीने संतोष देशमुख यांची सुद्धा मारेकरी मिळत नाही. थोडक्यात तुलना केली त्यांनी प्रश्न विचारायचे म्हणल्यावर मग या राज्यातल्या लोकांना आता तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्याला जाऊन भेटायला लागेल. इथं जोडी सोडित नसला तुमचं सरकार म्हणलं तुम्हीच प्रश्न सोडले पाहिजे, तुम्ही विचारल्यावर आम्ही काय करायचं? 2 वर्षापासून लढा सुरू आहे, तर पुढचा अजेंडा कसा असणार आहे? मला वाटतंय की आज काहीतरी झालं असेल, झालंय का नाही आणखीन माहीत नाही, पण गॅजेट ह्या आठवड्याच्या आत ते लागू करतील. म्हणजे हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं, बॉम्बे नसेल तर हे आठवडा गेला म्हणजे 8 दिवस अभ्यास, आणखीन पुढचा 8 दिवस मग अभ्यास. आज नसेल घेतलं तर पुढच्या मंगळवारपर्यंत मुख्यमंत्री 100% गॅजेट लागू करतील अशी आशा आहे. बघतोय वाट आम्ही देत का नाहीत, गरिबांच्या लेकराची माया आहे की नाही, का दुसरेच कामं करायला वेळ आहे हे सिद्ध. धनंजय देशमुखांनी खळबळजनक आरोप केलाय. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख म्हणाले पोलिसांची आणि मारेकऱ्यांची मिलीभगत आहे, काहीतरी मोठा कट आहे असा खळबळजनक आरोप केला धनंजय देशमुखांनी. व्हायच ना, जर पोलिस तिथे आहेत त्या हॉटेलमध्ये त्याला घेऊन जात आहेत, त्याच्या कार्यालयामध्ये जातात, याचा अर्थ पोलीस सोबत असल्याशिवाय एवढं मोठं मॅटर घडूनच येऊ शकत नाही. कारण जर धनंजय देशमुख फोन करत होते पोलिसांना सुद्धा की माझा भाऊ तुम्ही म्हणलात 15 मिनिटात आणतो
किंवा आणून देतो. आता येत नाही, हे 4 घंटे उलटून गेले तरी पण याचा अर्थ नंतर ते त्यांचा मर्डर झाला अशीच बातमी येते. याचा अर्थ पोलिसांपासून तर ती सगळी टोळी म्हणजे खंडणी मागणारी यांनी सगळ्यांनी ते शेवटी खूनच केला. त्याच्यामुळे हे सगळे दोषी आहेत. हे बघा, आमची तर शेवटची मागणी या सगळ्यांना फाशी झाली पाहिजे आणि ज्यांनी झाली ते 6 आरोपी सगळे केले पाहिजे. गँग, ह्या गँगचा पुरा नायनाट झाला पाहिजे. तुम्ही जर नाही झाला तर राज्यात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, कारण लोकांची सहनशीलता संपू शकते आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला पाहिजे. मग तो आरक्षणाच्या बद्दलचा असेल आणि संतोष भैयाच्या बद्दलही असेल किंवा सूर्यवंशींच्या बद्दल सुद्धा असेल, हे त्यांनी पाळलं पाहिजे. करुणा मुंडेंना तुम्ही न्याय देता, करुणा मुंडेंना तुम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केला, तशी प्रतिक्रिया दिली. सुप्रिया सुळेंना फक्त धनंजय देशमुख दिसतात का, त्यांचं कुटुंब दिसते का? बापू आंधळेंच्या इथं का त्या भेटायला जात नाहीत? त्यांच्या पक्षाचा नेता आहे म्हणून त्यांनी टाळलं का? काय का आपल्याला नाही माहिती कोणकडे गेले. आरोपी आहेत त्याच्यामध्ये. एस टी लागली नसेल तिकडे जायला, एस टी लागली नसेल तिकडे जायला.